जर तुम्ही माझ्या पद्धतीने कोबी मंचुरी एकदा घरी ट्राय केली ना, तर बाहेरची कोबी मंचुरी विसरून जाल, इतक्या छान चवीची ही कोबी मंचुरी बनते। तर या इथे मी 2 मोठे कोबी अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत आणि या कोबीमध्ये असणारं जे पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पिळून काढून टाकायचं आहे, कारण या पाण्याला खूप उग्र वास असतो आणि आपल्या कोबीमध्ये असणारं जे मॉइश्चर आहे तेही आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। कोबी छान असा पिळून घेतला की त्यामध्ये मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा, कोबी मंचुरी मसाला, चवीनुसार मीठ, घरगुती लाल तिखट आणि लाल कलरचा फूड कलर वापरलेला आहे। तर पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला मिश्रण छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि गरम कडकडत्या तेलामध्ये हे मंचुरियन बॉल्स छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर या इथे मी सर्व बॉल्स तळून घेतलेले आहेत। अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट असे हे झालेले आहेत। ग्रेव्हीसाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं। तेलामध्ये आलं, मिरची, कांदा आणि ढोबळी मिरची आपल्याला 60 ते 70% भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये मी स्प्रिंग ऑनियन आणि थोडीशी कोबीही ॲड केली। सर्व भाज्या छान अशा भाजल्या की त्यामध्ये आपल्याला सॉस ॲड करायचा आहे। सोया सॉस, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस मी इथे वापरलेला आहे। तर सर्व सॉस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। थोड्याशा पाण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घालून त्याची स्लरी बनवायची। ती स्लरी आपल्या या ग्रेव्हीमध्ये ॲड करायची। आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात आणि जे मंचुरियन बॉल्स आपण तळून घेतले होते ते या ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घेऊयात। तर वरतून क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे आपले हे जे कोबी मंचुरियन आहेत ते तयार झालेले आहेत। तर बाहेर 150 ते 200 रुपये खर्च न करता घरच्या घरी 60 ते 70 रुपयांमध्ये पूर्ण फॅमिलीसाठी आपण ही कोबी मंचुरी नक्की ट्राय करू शकतो।